धन्यवाद पट्टे हो, तुम्ही आपला व्हिडिओ पाहायला आले. मग स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्हाला मोह मनातली एक गोष्ट सांगायची आहे, आणि ती म्हणजे मित्रांनो, तुम्ही मोहवाले सबस्क्रायबर्स नसून माझी फॅमिली आहात. आणि मित्रांनो, मला आशा आहे माझी फॅमिली मला कायम सपोर्ट करेन आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला पण सबस्क्राईब करेन. तर चला मग पट्टे हो, तुम्ही लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, मी लवकर व्हिडिओ चालू करतो. केलं का बे सबस्क्राईब? सबस्क्राईब कर, सबस्क्राईब. कार गोप्या, काल तुला पाहुणे घेऊन आलते काय पाहिले? पाहुणे घेऊन कोणी नाही, मामा ते होते. मामा बोलला की आमच्यावली पोरगी करा. मग तुला लग्न करायचं का काय? काय मायला तुम्हाला तर सांगितलं नाही. हे नाही पटलं भाऊ मला. मित्राला सांगता बिगरच तू लग्न करायला लागला. हा भाऊ, लग्न करणार आहे मी. तुला बोल म्हणा लग्नाला. त्याच्या आधी तुला कसं काय सांगू? मला जमात का नाही? आणि तुला सांगून थोडी ना लग्न करणार आहे मी. काही कस काय बोलत होतो? तुला सांगून थोडी ना लग्न करीन मी. तो मला बरं आहे भाऊ, तो मामाला पोरगी आहे. मामाला काय 4 पोर, सांडचे सांड नुसते काय भंगार डांबरासारखे. ना मामाला आहे भाऊ पोरगी. तो वाला बघ, तो मामाला आहे भाऊ पोरगी. आमच्यावाला काय, आम्ही असेच. तुला तर इकडे तिकडे हिंडायचं बी काम नाही. तर मामाला आहे मस्त पोरगी. आणि तसं पाहिलं तर आमचं तर अजून काहीच मेळ नाही, म्हणजे कुठंच काही नाही. माहिती पण नाही आमचा मेळ लागतो का नाही. तो वाला जमलं भाऊ, मस्त आहे तो वाला. अरे नाही रे, तो वाला बी जमेन, नको टेन्शन घेऊ. तो वाला बी लागेल नाही. मावाला का? मावाला तर आता देवालाच माहिती आहे वाटतं का नाही. तो बुड्याला सांगून मला बी पाहिलं सांग ना. तो मामाकडे असली अजून एखादी पोरगी कशी बी चालन, फक्त पोरगी पाहिजे. माय मामाला एकच पोरगी आहे. तू वाला आता तू बघ. आणि तुला माहिती का, मावाला मामा मला हुंड्यात 1 बुलेट, 1 4 व्हीलर आणि 5 तोळ्याची अंगठी करणार आहे, माहिती का? बाबू 4 व्हीलर कार गाडी? कोणती कार देणार तुला तो मामा? नॅनो गाडी देणार आहे मला मामा. मोवाला नशिबच भंगार आहे. मामाला पोरगीच नाही, नुसते 4 पोर आहे. सोटची सोट, सांडाची सांडा. मला तर काही टेन्शनच नाही राहिलेलं आता. मस्त मामाच्या घरी गेलो, मस्त मामाच्या पोरीसोबत बोलत बसतो. कोणी काही बोलत बी नाही. हल्लय मजा येते. मस्त सगळ्या इज्जत बी करतात. तू बस आता असं काय वाजीत. वाय ब्या, मी तुला आता सांगतो बरं. मग लग्नात ना तुला मस्त नागिन डान्स करायचा आहे बापू. तू पुन्हा म्हणशील मला सांगितलं नाही. आणि असं तसं ह्या हरामखोराचं जमलं तर पाहिलं का कसं बोलू लागला. एवढे दिवस याला कोणा पोरीना भाव सुद्धा नाही दिला, आणि आता मलाच बोलून राहिलं नागिन डान्स करायला लागन आणि हे करायला लागन. नीट ढोंगान दुचा नाही आहे त्याले, मला सांगा लागला. माझ्यावरच डायलॉग मारा लागला. कर वैब्या, मग मला लग्न व्हावं लागलं तर तुला कशी जायकी उठू राहिली? जायके तू जास्त शायनी नको मारू माझ्या समोर. तुला सांगतो, तुझ्यापेक्षा भारी बायको करीन मी भारी. तू काय मला सांगतो मामाची पोरगी नाही हेनतेन. माझ्या समोर उड्या नाही मारायच्या, आता सांगतो. अरे चुप बैस, तिकडे सांग कोणाला. तुला चॅलेंज देतो, तो लग्न जर झालं ना तर तो लग्नात मी नागिन डान्स करीन. का तोंड्या, तो लग्न सुद्धा नाही होणार. तुला कोणी पोरगी देता का ते पाय आधी. भंगार तोंडाचं बाबू, डायरेक्ट भंगार तोंडाचं. मला आता लय जाम राग आलेला आहे बापू. मी ना पहिलं मग मामाची इथं जाणार आहे आणि त्याला असं धरून वासडतो ना. त्याला म्हणतो तू पोरगी काहून फायदा नाही केली. मला आता लय राग आलेला आहे. मी पहिले जातो माझ्या मामाची इथं, ढेंगाणच करतो. घरी तर मला कोणी कुत्रा दिसा ना. कुठं गेला मावाला मामा? मी येणार याची भनक लागली का काय त्याला? असं निधच आतल्या रूम मध्ये बिड्यावडीत असन. ओ मामा, कंस मामा, बाहेर या बाहेर. कोण आहे रे? कोण बोंबलून राहिलं मा नावानी? ओ कंस मामा, मी आहे तुमचा भाषा. तुम्हाला तुमच्या भाषा ओळखा ना का आता? तुम्ही काय दिवसा ढावळ्या 90 टाकून आले काय? कमी पेत जा. वाईब आहे का? तू कस काय आला अचानक? फोन नाही लावला, काही नाही सांगितलं नाही, अचानक कस काय आला बाबू? मामा तुम्हाला सांगतो, तुम्ही नुसते मामा नाही आहे, तुम्ही कंस मामा आहे. तुमच्यामुळे मला गावात तोंड दाखल जागा नाही राहिली. मायामुळे गावात तोंड दाखल जागा नाही राहिली. याला शांतीचं मोहलं लफडं माहीत झालं का काय? अरे मी काय केलं? मायामुळे का म्हणून तुला गावात तोंड दाखल जागा नाही राहिली? तू इथं शांत बस आणि मग सांग मला काय झालं. मला नाही बसायचं फिसायचं, बसायला नाही आलो मी इथं तुमच्या इथं. तुमच्यामुळं मग जगणं मुश्किल झालंय. मला झोप नाही येत रात्रभर, आणि तुम्ही म्हणता इथं बस. अरे बाबू, मावर कमून एवढा चढला हा? 100% याले मावाला लफडं माहीत झालं. लईच मोठं बोलू राहिलं. मावाला बेपी हाय झालं. अरे भाषा काय झालं? तुला गोळ्या बिस्किटा खायला पैसे देऊ का? धर 2 रुपये आणि फेपशी खाऊन जाय. धर जाय. कंस मामा, तुम्ही मावाला डोकं नका गरम करू बरं आता. मला लय राग येऊन राहिला तुमचा. मामाच्या नावावर ना तुम्ही धब्बा आहे धब्बा. हे लयच बोलून राहिला आता मला. ए थोबड तोंडे,
तो अशी काना मागे टाकीन ना, फळा फळा मुतशीन तू. कवाच ऐकून घेऊ राहिला, बोलूच राहिला. लय झालं बरं आता तू. गपचिप शांत बस. काय नाटकं लावले रे तू? म्या नाटकं लावले का? इथं माया सगळ्या मित्रांच्या मामाला पोरी आहे, माया मामालाच नाहीये. तुम्हाला पोरगी पायदा करता येत नव्हती का? तू काही डोक्यात मॅट बीट आहे का रे? आता मला नाही झाली पोरगी, मग मी काय करू? काय करू म्हणजे? तुम्हाला हे 4 सांची सांडपोट्टे बरे पायदा झाले, एक पोरगीच नाही पायदा करता आली का? एखादी पोरगी पायदा केली असती मग लग्न तरी झालं असतं. ह्याची लय घाण हंगल घेतलेली दिसते याच्या मित्रांनी. हे ना आज डोक्यावर पडलेलं दिसतं मला. ह्याच्यासोबत बोलून उपयोग नाही काही. बेनकामी आपल्या इज्जतीचा फालता करून राहिलं. हे वैतागलेलं आहे लग्नासाठी. याले ना आता काही जास्त बोललो मी ते हे मला उचलून टाकायचं डोक्या इतकं नेऊन खाली. नको बापा, आपलं गप्पी बसा. तुम्ही कायला फायदा झाले मग? तुमच्या ज्याने एक पोरगी फायदा नाही झाली, मग लग्न झालं असतं मस्त. काही कामाचे नाही तुम्ही. मला कधी देवायला कपडे नाही घेतले, कधी पैसे नाही दिले. ह्यालेच पुराणा बिड्या प्यायला पैसे. नुसतं म्हणते मामाची पोरगी आणि हक्काची बायको. काय नसतं, मग मामाला पोरगी नाही आणि हक्क कोण होता दाखवू? मामाचे पोरं हो का? शपोली मामा आहे, शपोली मामा एक नंबरचा. चीन टपाक डमडम